1 हे रोमन संख्या चिन्हामध्ये लिहायचं म्हणलं तर काय लिहिणार आपण? आय. 2 जर लिहायचं म्हणलं तर काय करणार? 2 वेळेस आय. म्हणजे याला जर आपण विस्तृत स्वरूपात लिहायचं म्हटलं तर कसं लिहू शकतो? 1 अधिक 1. त्याच्यानंतर 3 जर लिहायचं म्हटलं तर 3 वेळेस आय. आता पुढे आलं 4 जर लिहायचं म्हणलं आपला तर मी सांगितलंय आय फक्त आपण 3 वेळेस यूज करू शकतो. 4 जर लिहायचा असला तर आपण 5चा उपयोग करायचा आणि 5 मधून एक संख्या वजा केल्याच्या नंतर 4 येते. समजते का सगळ्यांना? म्हणजे 5 वजा 1 असं लिहून घ्यायचं तुम्ही लिहितानाच, म्हणजे कायमचं लक्षात येईल एकदा वही बघितल्याच्या नंतर. 5 वजा 1, 5 साठी आपण लिहितो फी. हा वजा 1 हे वजा असल्यामुळं डाव्या साईडला लिहायचा, अधिक असला तर उजव्या साईडला लिहायचा. इथं वजा असल्यामुळं डाव्या साईडला लिहिला झाला आय फी. त्याच्यानंतर 5 साठी काय लिहितो मग आपण? फी. 6 साठी विस्तृत स्वरूपात सांगायचं, म्हणजे काय आमचं लक्षात राहील. 5 अधिक 5 साठी आपण लिहितो फी आणि आय हा अधिक 1 म्हणल्याच्या नंतर उजव्या साईडला. उजवी साईड कोणती कळते का रे? सगळे सांगा कोणती उजवी साईड? त्याच्यानंतर 7 लिहिताना आपण काय लिहितो? 5 अधिक 2. 5 साठी पुन्हा फी आणि 2 साठी 2 वेळेस आहे. पण इथं हा 2 अधिक आहे, मग कोणत्या साईडला यायचा? उजव्या साईडला 2 वेळेस आहे. काय झालं 7 साठी? मग इकडे बघा रे, ती पोरगी कुठं बघते, इकडे बघायचं, लक्ष द्यायचं पूर्णपणे बाळा. फी डबल. त्याच्यानंतर आपण 8 जर लिहायचं म्हटलं तर किती प्लस 8 होईल? 5 प्लस 3. आजपासून याला अधिक म्हणायचं, थोडस कमी कमी करायचं. काय बोलायचं? प्लस. आणि वजासाठी मायनस. 5 साठी आपण काय लिहितो? सगळ्यांनी सांगा, फक्त 5 साठी सांगा. 5 साठी काय? आणि 3 साठी ट्रिपल आहे. 1 2 3. ट्रिपल म्हणजे 3 वेळा. त्याच्यानंतर 9 हा 10च्या जवळ आहे. मी सांगितलं आहे फक्त 3 वेळा यूज करायचा. आता 3 वेळा आपला कंप्लीट झाला का नाही? मग आपला 10चा उपयोग करून 9 लिहावा लागेल. 9 लिहिताना आपण काय करू शकतो? 10 वजा 1 बरोबर 9 होतं. 10 साठी आपण काय लिहितो? x. आणि 9 लिहिताना 10तून 1 वजा केलेला आहे. वजा केला कोणत्या साईडला लिहायचं? डाव्या साईडला. कोणत्या साईड? डावी. पक्क झालं पाहिजे, पटकन सगळ्यांनी सांगायचं. इकडली. हा झाला ix. आणि 10 साठी आपण लिहितो x. समजले कितपर्यंत? आता पाहायचं 11. 11 लिहायचं म्हटलं तर आतापर्यंत जे मी सांगितले त्याच्यातून तुम्हाला काय समजलंय? कसं लिहायचं 11? सगळेच सांगा मोठ्याने. 10 अधिक 1 x आहे. आता ज्या वेळेस आपला 11 लिहायचा आहे, ज्याप्रमाणे आपण इथून मागचे अंक बनवले, आता अंक बनवण्याचा पॅटर्न तुम्ही 10 लाखापर्यंत जरी बनवत गेला तरी पॅटर्न तोच राहणार. 11 लिहायचं म्हटल्याच्या नंतर आपण बघायचं कोणाच्या जवळ 11. मी तुम्हाला सांगितले ते अंक एवढ्याचा उपयोग करायचा. ते लक्षात ठेवायचे, ते 3 फक्त, ते फिक्स लक्षात राहिले पाहिजेत. बाकीचे नाही राहिले तरी तुम्हाला बनवायचे शिकायचे. 11 साठी आपण लिहिणार 10 अधिक 1. 10 साठी काय लिहितो आपण? आणि 1 साठी काय लिहिणार? कोणत्या साईडला लिहावं लागणार? कशामुळं? कारण तो प्लस आहे. उजवी साईड कोणती आहे? इकडली. लक्षात येते सगळ्यांनी? आता हा झाला आपला 11. 11च्या नंतर पुढचा अंक कोणता आहे? हा अंक आहे का संख्या आहे? कोण सांगताय मला? 12. कशामुळं? 2 अंक आहेत. अंक किती असतात टोटल? 9. आणि त्याच्यामध्ये 0 हा पण, त्याला पण अंक म्हटलं जातं. किती अंक झाले टोटल? 10 अंक असते. ज्या वेळेस 2 अंकी येतात कोणते बघ, 2 अंक एका बरोबर एक असतात, ती झाली संख्या. आपण पुढचं चॅप्टर संख्याचे त्याच्यामध्ये डिटेल बघू. 12 जर लिहायचा असला तर कसा लिहिणार आपण? 10 अधिक 10 साठी काय लिहितो आपण? x. आणि 2 साठी पण हा 2 प्लस आहे. कोणत्या साईडला लिहू? उजव्या साईडला. सगळ्यांनी सांगायचं कोणत्या? काय झाला हा?
एक्स डबल आय म्हणजे 12ला इंग्लिश मध्ये काय बोलतात? 12. काय बोलतात? तू इकडे बघ रे, तुला येणं माझ्यासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. आवडता विद्यार्थी तू आपला. त्याच्यानंतर बघा 13. 13 जर लिहायचं म्हणलं, मी सांगितलं होतं एकचा उपयोग किती वेळा करायचा आपण? किती वेळा करायचा? 3 वेळा. म्हणजेच हा 10 अधिक 3 आपण लिहू शकतो. बरोबर आहे? 10 साठी आपण काय लिहितो? आणि 3 साठी 3 वेळेस आय. एक्स ट्रिपल आय म्हणजेच 13. 13ला काय बोलतात इंग्लिश मध्ये? बोला मोठ्याने, काय बोलतात? लाजायचं नाही. काय पोरी लाजतात तुम्ही, आणि तुम्ही 1-2 जण लाजतात. बिलकुल लाजायचं नाही. मोठ्याने बोलायचं. काय होतं, तुमचा आवाज पण कडक बनवतो तुम्ही. आता याच्या पुढची संख्या कोणती आहे 13च्या नंतर? 14. आता 14 मध्ये लिहिताना मी काय करायला पाहिजे तुम्ही सांगायचं? 15 वजा 1. समजा तुमच्यामध्ये मी केलं, हे लिहिले 15 वजा 1. बरोबर आहे? पण आता काय लिहायचं? 15 साठी काय लिहू? एक्स फी. बारकाईने बघा, आता इथं मिस्टेक होत असते सगळ्याकडून. 15 साठी लिहिलं एक्स फी. आता 1 साठी काय लिहू? कुठं लिहू? 10 अधिक 4. 14 साठी काय लिहायचं? 10 अधिक 10 मिनिटं बाकी राहिले. तुम्ही कोण बाहेर यायचं? आत येऊन बसा. 14 साठी काय लिहायचं? तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचंय का? जायचंय? कोणाला हात वर करा. 10 मिनिटं जमली का? 10 अधिक किती? 4. आता इथं आपण 4 लिहिताना मग अशी काय लिहिलं होतं? 5 वजा काय लिहिलं 4 साठी? म्हणजे हे झालं 10 अधिक 4 साठी आपण पुन्हा काय लिहितो? 5 वजा 1. सिस्टमॅटिकली एकदा समजून घ्यायचं, नंतर तुम्ही डायरेक्ट यूज करू शकता. 4 साठी आहे तुम्हाला आता तो समजलेलाच आहे, डायरेक्ट लिहिणार आहे. पण हा सिस्टमॅटिकली ज्यावेळेस बघतात तुम्ही त्यावेळेस तुम्हाला ते पूर्णतेने समजलेलं असतं. 10 साठी आपण काय लिहितो? एक्स. आता इथं 4 साठी आपला 5 वजा 1 लिहायचंय. मध्ये थोडी जागा ठेवायची. 5 साठी फी आणि वजा 1 आहे. कोणत्या साईडला लिहायचा? डाव्या साईडला. कोणाच्या? एक्सच्या का व्हीच्या? व्हीच्या. कशामुळं? कारण तो 5 मधून वजा झालेला आहे. तुम्ही जर इथं केलं असतं ना 15 वजा 1, 15 साठी आपण एक्स फी लिहितो आणि त्याच्यातून 1 वजा पूर्णतः आपण 15 मधून वजा लिहिलेलं आहे. म्हणजे ह्या पूर्ण 15च्या इकडे आपला 1 लिहावा लागला असता आणि हे आपलं उत्तर चुकलं असतं. येते लक्षात? 14 लक्षात आलं सगळ्यांच्या? मोठ्याने मला वाटत नाही. आता पुढं 15. 15 कसा लिहिला आपण? खराब आहे रे. 15 साठी आपण लिहितो 10 अधिक 5. 10 साठी काय लिहितो? एक्स. आणि 5 साठी कोणत्या साईड लिहायचं? व्ही. कशामुळं तात्या? कशामुळं? कारण तो प्लस आहे. उजवी साईड कोणती? इकडची का इकडची? इकडची. लिहू का 5 मग? हा किती झाला? 15. आता पुढचा 16. आता 16 लिहिताना काय करावं लागेल आपल्याला? आता तुम्ही 15 डायरेक्टली घेऊ शकता. थोडाशी करायची. 10 नंतर 5 आणि नंतर 1 2 3 अशी पुढे. 10 अधिक 5 अधिक 1. 10 साठी काय लिहितो आपण? काय लिहितो? जर लक्षात नाही आलं हे लिहूनच ठेवलंय. तुमच्या सगळ्यांचं उत्तर आहे. नाही काय जणांना समजा नाही मला वाटतंय. कोणाला नाही समजत? कोणाला नाही समजत इमानदारीने सांगायचं, म्हणजे समजून सांगायला मला डबल. समजतंय? 14चं नाही समजलं तुला? तर हे 20 पर्यंत झाल्यावर 14 समजून सांगतो. 16 साठी आपण लिहिलं 10 अधिक 5 अधिक 1. होतं की नाही 16?
फोड करताना 10 5 ह्या टप्प्यामध्ये फोड करायला शिकायचं. 10 साठी काय लिहितो आपण? 5 साठी 5 प्लस ए म्हटल्याच्या नंतर व्ही कोणत्या साईडला? उजव्या साईडला व्ही, आणि पुढे राहिला 1 कोणत्या साईडला यायचा? 1. काय झालं हे? एक्स व्ही आय. हे झालं 16. त्यासारखं जर 17 लिहायचं म्हटलं तर काय करावं लागेल आपल्याला? 10 अधिक 5 अधिक 2. 10 साठी काय? 5 साठी 2 साठी डबल आहे. काय झालं पूर्ण? पुढे आला 18. 18 साठी काय लिहिणार मग? 10 अधिक 5 अधिक 3. 10 साठी काय लिहितो आपण? 5 साठी आणि किती आहे पुढं शिल्लक? 3 साठी काय लिहिणार? ट्रिपल आय. एक्स व्ही ट्रिपल आय. हा किती झाला? आता प्रॉब्लेमॅटिक कंडिशन आली 19. 9 समोर आल्याच्या नंतर चलबिचल होती प्रत्येकाची, पण तुम्हाला आजच्याच दिवस होईल. घरी गेल्याच्या नंतर एकदा प्रॅक्टिस करायची. 19 लिहिताना आपण काय करायचं? काय करावं लागेल? कोण सांगू शकतंय? 20 वजा 1 करायचा का? 20 वजा 1 नाही केला जात. मी सांगितले टप्पे 10 5. 100च्या पुढे गेला तर टप्पा काय करावा लागणार? 100 50. हा सांग. 10 अधिक 5 अधिक 4. बरं, समजा तिने सांगितलं तसं आपण केलं. 10 अधिक 5 अधिक 4. चुकीचं सांगणं पण महत्वाचं असतं, म्हणजे डबल चूक नसते होता. 10 साठी आपण काय लिहू शकतो? एक्स. 5 साठी 4 साठी आय व्ही आहे का ते उत्तर? ते चुकलं. बसू नको, काय कोण नाचते का? हा पण माझ समोर करायचं नाही, फक्त इमानदारीने तुम्हाला पाहिजे ते सहकार्य भेटेल. 10 अधिक 9. 10 अधिक 10 साठी काय लिहितो आपण? एक्स. 9 साठी आता तुम्हाला फास्ट जमायला पाहिजे. 9 साठी आपण केलं होतं ना काय? 10 वजा 1. 9 साठी काय होतं? यालाच आपण तुम्ही खाली असं लिहू शकता 10 वजा 1. आता हा 10 साठी एक्स लिहिला. आता पुढचं समजून घ्या व्यवस्थित. 19 साठी आपण केलं 10 अधिक 9, किंवा त्याला आपण काय लिहू शकतो? 10 अधिक 10 वजा 1 असं लिहू शकतो. 10 वजा 1 म्हणजे 9 आहे का नाही? किंवा आपण लिहू शकतो त्याला 10 अधिक आणि कंसात 10 वजा 1 असं आपण लिहू शकतो त्याला. असं लिहिल्याच्या नंतर हा 10 आपण यासाठी काय वापरायचं? मोठ्याने. 10 साठी आपण वापरला एक्स. पुढे आला 9 किंवा 10 वजा 1 लिहायचं आपल्याला. पुन्हा 10 साठी काय? 10 साठी पुन्हा वापरला एक्स. आणि वजा 1 हे 10 मधून. कोणत्या 10 मधून आहे? 2 नंबरच्या 10 मधून. 10 अधिक 10 वजा 1 आहे ना. दुसऱ्या 10च्या मधून वजा 1. मग तो दुसऱ्या 10च्याच डाव्या साईडला लिहायचा. पूर्ण दोन्ही 10च्या डाव्या साईडला जर लिहिला तर उत्तर तुमचं चुकणार. याच्या डाव्या साईडला म्हणजे दोघांच्या आला मध्ये. किती झाला हा? 19. काय 19 साठी? समजतंय का? 19 समजला तर तुम्हाला म्हणजे 29 39 समजायला सोपं जाईल. समजला एक तो? आणि शेवटी 20 तुमच्या सिलेबस मधला शेवटचा. 20 साठी काय लिहितात? डबल एक्स. म्हणजे 10 अधिक. समजलं कितपर्यंत? आता हे झाला तुमचा मेन टॉपिक. त्याच्यानंतर